साक्री शिक्षण विभाग, पंचायत समिती साक्री, साक्री तालुका मुख्याध्यापक संघ व तालुका साक्री विज्ञान संघ यांच्या संयुक्त विद्यमाने अक्कलपाडा येथील गौरव मधुकरराव गांगुर्डे विद्यालयात भरलेल्या 45व्या साक्री तालुका विज्ञान प्रदर्शनाचे आज उद्घाटन विधान परिषदेचे माजी आमदार सुधीर तांबे यांच्या हस्ते करण्यात आलं। त्यावेळी श्री तांबे बोलत होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष डॉक्टर तुळशीराम गावित हे होते। प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद माजी कृषी सभापती संग्राम पाटील, माजी स्थायी सभापती सुनील बैसाने, सुरेंद्रदादा मराठे, गट शिक्षणाधिकारी राजेंद्र पगारे, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष RV पाटील, विज्ञान संघाचे जिल्हाध्यक्ष PZ कुवर, कार्याध्यक्ष संजय पवार, मुख्याध्यापक संघाचे जिल्हा सचिव उदय तोरवणे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विलास देसले, सुहास सोनवणे, VV पवार, BB भिल, पोलीस पाटील मीनाबाई कर्वे, चंद्रकांत देवरे, स्वागत अध्यक्ष व संस्थेचे अध्यक्ष मधुकर गांगुर्डे उपस्थित होते। प्रास्ताविक मुख्याध्यापिका संजीवनी गांगुर्डे व तालुका मंडळाचे अध्यक्ष KS बच्छाव यांनी केलं। प्रदर्शनात तालुक्यातील 80 शाळेतील 227 उपकरणे सादर करण्यात आली असून शिक्षकांचे शैक्षणिक साहित्य व परिचरांच्या उपकरणांचा देखील यात समावेश आहे। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेंद्र पाटील VS पवार यांनी केलं। यावेळी मुख्याध्यापक व विज्ञान शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर काय साईडला जा सर, त्या साईडला आणि सर हे बघा, हे जे ना हे पाईप्स मध्ये वॅक्यूम असतो, डेन्सिटी असते ना ती लो असते, तिची डेन्सिटी जी लो आहे आणि पाण्याची डेन्सिटी जी हाय असते, त्यामुळे ती बोट जी आहे ना पाण्यावर फ्लोट होते। प्रदर्शनाच्या निमित्ताने त्यामुळे आम्ही रिरीने हे कार्यक्रम घेतलेला आहे। तरी प्रास्ताविकेतून सगळं सांगणं शक्य होणार नाही, पण मी एवढं बोलून माझं प्रास्ताविक संपवतो। होईल असं काही त्याला बोलू नका। त्याच्यामध्ये उत्साह वाढून आत्मविश्वास कसा निर्माण होईल, तो या वेळेला ते कमी पडले असतील हरकत नाही, पुढच्या वेळेला निश्चितपणे त्या पुढच्या प्रगतीच्या दिशेने त्यांच्या विज्ञानामध्ये, अभ्यासामध्ये, गणितामध्ये सगळ्या दृष्टीने ते कशी प्रगती करतील। बघा, एखादा विद्यार्थी हा या ठिकाणी माझ्यासारखा जरी म्हटला, एखादा ठम्म असला, पण भविष्यामध्ये यदा कदाचित तो आपल्या जिल्ह्याचं, आपल्या तालुक्याचं किंवा आपल्या राज्याचं नाव लौकिक करू शकतो। मग तो विद्यार्थी खेळाच्या माध्यमातून असेल, कुठल्या माध्यमातून असेल किंवा राजकीय क्षेत्रामध्ये जाऊन सुद्धा तो नावलौकिक करू शकतो। म्हणजे या गोष्टीला आपण, कुठलाही विद्यार्थी असेल, माझी शिक्षक बांधवांना सर्वांना विनंती आहे, कुठल्याही विद्यार्थ्याला आपण कमी लेखू नका। कुठे त्याला चेअरअप करा, पाठीवरनं शाबासकीची ताप द्या, तो यदा कदाचित परिस्थितीमुळे तो मागे पुढे होत असेल, पण ह्या परिस्थितीवर मात करण्यासाठी त्याला हे सगळं करावं लागेल। मी या ठिकाणी स्पष्टपणे मांडेल, माझं गाव सुरगाणा तालुक्यात दऱ्याखोऱ्यात आहे, एकदम दऱ्याखोऱ्यात आहे। पवार सर, पाटील सर, लक्षात घ्या। पण आज या ठिकाणी मला माझ्या तालुक्याने, माझ्या जिल्ह्याने हे सार्वभौम प्रतिनिधित्व करायची ही संधी तुम्ही सगळ्यांनी उपलब्ध करून दिलेली आहे। आणि म्हणून या ठिकाणी खऱ्या अर्थानं मंजुळा गावितांनी काही कुठला राजकीय वारसा नाही, मलाही कुठला राजकीय वारसा नाही, पण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, सगळ्यांच्या प्रेरणेनं आम्ही हे घडलो आणि त्याच पद्धतीने इथला विद्यार्थी आज या ठिकाणी विज्ञान प्रदर्शनामध्ये आलेला असेल, त्याला आपण घडवण्याची कोशिश करावी आणि त्या माध्यमातून आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा। या ठिकाणी मोठं वक्तव्य करणार नाही, पण ते निश्चित आहे की आपण आल्यानंतर APJ अब्दुल कलाम साहेब आणि सरस्वती या दोन प्रतिमेला या ठिकाणी माता सरस्वती आणि APJ अब्दुल कलाम साहेब यांना अभिवादन केलं। खरं तर आपण पाहतो मित्रांनो, मी काय थोडक्यात हे मला सांगायचं की जे एक विकसित भारताचं स्वप्न आपण पाहतोय, त्याला जर आपल्याला विकसित व्हायचं असेल, म्हणजे डेव्हलप नेशन, आता मुलं तर बरेचसे गेलेले आहेत तिथून, पण जे काही आहेत थोडे ऐकतायत, तर एक छोटीशी गोष्ट सांगतो। APJ अब्दुल कलाम साहेबांना लहान मुलं फार आवडायचे आणि मग एकदा एक ठिकाणी भाषण दिल्यानंतर एक छोटी मुलगी त्यांच्याजवळ आली त्यांची स्वाक्षरी घ्यायला। स्वाक्षरी घेतल्यानंतर त्यांनी विचारलं त्या मुलीला जवळ घेऊन की बाळा तुझं स्वप्न काय आहे, व्हॉट इज युअर ड्रीम। ती मुलगी म्हणाली की मला एका विकसित भारताचं स्वप्न, मला विकसित भारताचं नागरिक व्हायचं, म्हणजे माझा देश हा विकसित झाला पाहिजे, डेव्हलप नेशन झालं पाहिजे, हे तिने सांगितलं। खरं तर आपल्याला किती जणांना याच्याबद्दल वैषम्य वाटतं
की इतक्या वर्षानंतर 70-75 वर्ष झाली आपल्याला स्वातंत्र्य मिळून, एवढं प्रचंड बुद्धिमत्ता आपल्या देशामध्ये. मित्रांनो, आज जर तुम्ही जगामध्ये पाहिलं तर तसे ज्यांनी आता अतिशय संवेदनशीलता दाखवली आणि आपण अनेक ठिकाणी खर्च करत असतो, परंतु शिक्षणासाठी. जितेंद्र जगदाळे, साक्री. आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या MDTV न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा आणि रहा अपडेट.